राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ज्या पद्धतीने मारहाण केली आहे, कसं बघता तुम्ही? ती मारहाण जाणीवपूर्वक केली, ती एक कट रचून षडयंत्र रचून तटकरे साहेबाच्या म्हणण्यावरती ती हाणमारी केली। जी मी त्यांच्याशी आता चर्चा केली, 20-25 मिनिटं अगोदर त्यांनी थांबा म्हणले, आम्हाला चर्चा करायची म्हणले। एका रूममध्ये ते रेस्ट हाऊसच्या थांबले आणि नंतर एक 40-50 जणांचं टोळका आलं तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली त्यांना। आणि इतकी मारहाण केली की त्यांचा 100% जीव घेण्याचाच प्रयत्न होता, असं विजय भैया आत्ता आम्हाला बोलताना बोलले स्पष्टपणानं की त्यांना मला जीवच मारायचाच उद्देश होता। म्हणून त्यांच्यावरती SP साहेबांना माझी विनंती आहे, लातूरचे आणि गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती, त्यांच्यावरती 307 अंतर्गत गुन्हा दाखल करावा। आम्ही उद्या दिवसभरात वाट बघतोय, तुम्ही गुन्हा दाखल करताय का? विजय भैयाचं दुसरंही म्हणणं आहे, तेही गृहमंत्र्याच्या कानावरती आणि SP साहेबांच्या कानावरती टाकतो की ते म्हणल्याप्रमाणे जबाब घेतलेला नाहीये, असं त्यांचं म्हणणं आहे। पुन्हा त्यांचा जबाब घ्या विजय भैयांचा, की त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं घ्या, कोणाकडे काय होतं। आता त्यांचं म्हणणं आहे मला एका डोळ्याने दिसत नाही, म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी होतं, तिथंही आणि कलम वाढतात। पुन्हा जी संबंधित ज्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असेल तर या राज्यात लोकशाही, या देशात लोकशाही, ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जबाब नोंदवून घेतला पाहिजे, हे जाहीरपणानं सांगणं आहे। तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जबाब घेऊन पुन्हा गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करा, परंतु दोषी मात्र 100% याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत। त्यांनीच हाणायचं सांगितलं, कारण तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलोय आणि लोक माझ्या अंगावर पत्ते फेकीत येत आणि तुम्ही काय करतात, असले धोपटून काढले पाहिजे, असं विजय भाई आत्ता बोलले। धोपटून काढले पाहिजेत म्हणजे काय, तुम्ही काय हुकुमशाही लावली काय? पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का? हे बघा, तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता ही भोळी भाबडी असती, मागणी करताना नकळत एखादी चूक होती सुद्धा, परंतु धानत लागते स्वतः सत्ता म्हणल्याच्या नंतर, सत्ताधारी म्हणल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा, याला राज्यकर्ते म्हणलं जातं। माज आणि मस्तीनं भरलेल्या लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात नाहीये। याला सगळ्यात मोठा दोषी ते कृषी मंत्री, फेसी मंत्री, ते जळून द्या तिकडे। आता हाणलंय का, ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे।